मोठी बातमी समोर येते। उद्या प्रशांत कोरटकर, पत्नी पल्लवी कोरटकर आणि वकील संयुक्त पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या प्रशांत कोरटकर नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। या क्षणाची आपण मोठी बातमी बघतोय। उद्या प्रशांत कोरटकर नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहे। उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। उदय, प्रशांत कोरटकर उद्या नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेण्याची बातमी आता समोर येते। ज्या पद्धतीने प्रशांत कोरटकर अजूनही पोलिसांच्या हाती लागत नाही आहे आणि त्यांचा शोध जो आहे तो पोलिसांकडून घेतला जातो। आता या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येते की प्रशांत कोरटकर यांना जे आहे ते कोल्हापूर न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याची जी आहे ती माहिती समोर आलेली आहे। आणि या दिलासानंतर जे आहे ते उद्या प्रशांत कोरटकर, त्यांची पत्नी पल्लवी कोरटकर आणि त्यांचे वकील यांची उद्या नागपूरमध्ये जी आहे ती संयुक्त पत्रकार परिषद होऊ शकते। कारण प्रशांत कोरटकर यांनी सुरुवातीला दावा केला होता की प्रशांत कोरटकर यांना या प्रकरणामध्ये गोवलं जात आहे, त्यांनी फोन केलेला नाही आहे। एआय तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांची यामध्ये बदनामी केली जाते। आज देखील आपण दुपारी पाहिलं होतं की पल्लवी कोरटकर यांनी जे आहे ते पोलिसांमध्ये तक्रार दिली होती त्यांच्या कुटुंबियांना आणि पल्लवी कोरटकर यांच्या जीवाला जो आहे तो धोका निर्माण झालेला अशा आशयाची तक्रार दिली होती। या पार्श्वभूमीवर उद्या प्रशांत कोरटकर नागपूरमध्ये येऊन जे आहे ते या सगळ्या संदर्भात खुलासा करण्याची जी आहे ती माहिती सूत्रांकडून दिलेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या ही संयुक्त पत्रकार परिषद होऊ शकते। ही पत्रकार परिषद नेमकी कुठे आणि किती वाजता असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही आहे। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार उद्या ही पत्रकार परिषद होईल आणि यामध्ये प्रशांत कोरटकर जी आहे ती आपली बाजू जी आहे ती मांडतील अशी शक्यता जी आहे ती वर्तवली उद्या जाते। जर उद्या अशी पत्रकार परिषद होणार असेल तर पोलीस काही कारवाई करू शकतात, त्या संदर्भात काही माहिती आहे? नक्कीच आता जो दावा केला जातोय त्या दाव्यानुसार जे आहे ते प्रशांत कोरटकर यांना कोल्हापूरच्या सत्र न्यायालयानं जे आहे ते 11 तारखेपर्यंत अटक करू नये असा दिलासा दिल्याची जी आहे ती माहिती समोर येत आहे। जर ही माहिती खरी असेल तर प्रशांत कोरटकर यांना पोलिसांना जी आहे ती 11 मार्च पर्यंत जी आहे ती अटक करता येणार नाही आणि जर अटक करता येणार नसेल तर प्रशांत कोरटकर यांना पत्रकार परिषद घेता येईल, तो अधिकार असेल। त्यामुळे उद्या आता या पत्रकार परिषदेमध्ये प्रशांत कोरटकर काय भूमिका मांडतात आणि ही पत्रकार परिषद होते की नाही हे सगळं बघावं लागेल। निश्चित उद्या काय होतंय पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।